केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेतून भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या। भाजपचे एक मोठे नेते आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री असलेले तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झालेले नितीन गडकरी यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत। भर सभेत त्यांनी ह्या कानपिचक्या दिल्या। सुगीचे दिवस आल्याने आपण वाईट काळातील दिवस विसरतोय असं ते म्हणाले। मग भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय असा सवाल गडकरींनी उपस्थित केला। आपणही तेच काम केलं तर आपला सत्तेत येण्याचा काय फायदा असंही गडकरींनी म्हटलेलं आहे। काँग्रेस जे करत राहिली तेच आपणही जर केलं आणि सुगीचे दिवस आल्यावर आपण जर या ठिकाणी वाईट दिवस विसरलो तर मग आपल्यात आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय असा सवाल उपस्थित करत गडकरींनी त्यांच्याच पक्षातील लोकांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या। भविष्य काळामध्ये चांगले दिवस आले की जुन्या काळातल्या प्रतिकूल परिस्थितीत झालेला संघर्ष आणि घटना आपण विसरत जातो। विस्मृती ही माणसाने देवाला दिलेली देणगी आहे। आयुष्यातल्या कटू गोष्टी विसरल्या पाहिजेत, पण पलीकडे त्यांनी असं सांगितलं की जर भविष्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमान काळामध्ये त्याचं चिंतन करून भविष्याचा यशस्वीपणे वेधही घेतला पाहिजे। आणि त्यामुळे आज आपली पार्टी जी आहे त्यात अनुकूल काळ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।